चलन या चेहरे में दिव्यता। आज सत बाप, सत शिक्षक, सतगुरु अपने चारों ओर के सत्यता के शक्ति स्वरूप बच्चों को देख रहे हैं। सत्यता का फाउंडेशन पवित्रता है और सत्यता का प्रैक्टिकल प्रमाण चेहरे पर और चलन में दिव्यता होगी। दुनिया में भी अनेक आत्माएं अपने को सत्यवादी कहते हैं या समझते हैं, लेकिन संपूर्ण सत्यता पवित्रता के आधार पर होती है। पवित्रता नहीं तो सदा सत्यता रह नहीं सकती है। तो आप सबका फाउंडेशन क्या है? पवित्रता। तो पवित्रता के आधार पर सत्यता का स्वरूप स्वतः और सहज सदा होता है। सत्यता सिर्फ सच बोलना, सच करना इसको नहीं कहा जाता, लेकिन सबसे पहला सत्य जिससे आपको पवित्रता की या सत्यता की शक्ति आई, तो पहली बात है अपने सत्य स्वरूप को जाना। मैं आत्मा हूं। ये सत्य स्वरूप पहले नहीं जानते थे, लेकिन पहला सत्य अपने स्वरूप को जाना। मैं फलानी हूं या फलाना हूं, बॉडी के हिसाब से वह सत्य स्वरूप था। सत्य स्वरूप है पहले स्वस्वरूप और फिर बाप के सत्य परिचय को जाना। अच्छी तरह से अपना सत्य स्वरूप और बाप का सत्य परिचय जान लिया है। तीसरी बात, इस सृष्टि चक्र को भी सत्य स्वरूप से जाना। यह चक्र क्या है और इसमें मेरा पार्ट क्या है? तो अपना पार्ट अच्छी तरह से स्पष्ट रूप से जान लिया। आपका पार्ट अच्छा है ना? सबसे अच्छा पार्ट संगम युग का कहेंगे। लेकिन आपका देवात्मा का पार्ट भी विश्व में सारे चक्र की आत्माओं से श्रेष्ठ है। चाहे धर्म आत्माएं, महान आत्माएं भी पार्ट बजाती है, लेकिन वो आत्मा और शरीर दोनों से पवित्र नहीं है। और आप देवात्माएं शरीर और आत्मा दोनों से पवित्र है, जो सारे कल्प में और कोई आत्मा ऐसी नहीं। तो पवित्रता का फाउंडेशन सिवाय आपके और कोई भी आत्मा का श्रेष्ठ नहीं है। आपको देवात्मा का पार्ट याद है? पांडवों को याद है? देवात्मा की पवित्रता नेचुरल रूप में रही है। महान आत्माएं आत्माओं को पवित्र बनाती है, लेकिन बहुत पुरुषार्थ से, नेचुरल नहीं। न नेचुरल है न नेचर रूप में है। और आपकी आधा कल्प पवित्रता की जीवन नेचुरल भी है और नेचर भी है। कोई पुरुषार्थ वहां नहीं है। यहाँ का पुरुषार्थ वहां नेचुरल हो जाता है, क्योंकि वहां अपवित्रता का नाम निशान नहीं, मालूम ही नहीं कि अपवित्रता भी होती है। इसलिए आपके पवित्रता का प्रैक्टिकल स्वरूप देवता अर्थात दिव्यता का है। इस समय दुनिया वाले कितना भी अपने को सत्यवान समझे, लेकिन स्वस्वरूप की सत्यता ही नहीं जानते, बाप के सत्य परिचय को ही नहीं जानते, तो संपूर्ण सत्य स्वरूप नहीं कहेंगे। आप में भी सत्यता की शक्ति सदा तब रहेगी जब अपने और बाप के सत्य स्वरूप की स्मृति रहेगी। तो स्वतः ही हर संकल्प भी आपका सत्य होगा। अभी कभी भूल भी जाते हो, बॉडी कॉन्शियस में आ जाते हो, तो संकल्प सदा सत्यता के शक्तिशाली हो, पवित्रता के शक्तिशाली हो, वह सदा नहीं रहता। सदा रहता है कि व्यर्थ भी होता है, तो व्यर्थ को सत्य कहेंगे। झूठ तो बोला ही नहीं, तो क्यों नहीं सत्य है?
अगर कोई यह समझकर बैठे कि मैं कभी भी झूठ नहीं बोलती, सदा सच बोलती, लेकिन सत्यता की परख है कि संकल्प, बोल, कर्म, संबंध, संपर्क सब में दिव्यता अनुभव हो। बोल सच रहे हैं लेकिन दिव्यता नहीं है। देखते हो ना, कई बार कहेंगे मैं सच बोलती, मैं सच बोलती, मैं सदा सच्ची हूं, लेकिन बोल में, कर्म में अगर दिव्यता नहीं है तो दूसरे को आपका सच सच नहीं लगेगा। तर बाबा म्हणताय की सत्यता का जीवन मैं तुम्हें सिखा रहा हूं। अभी मैंने तुम्हें अपना सत्य परिचय दिया, तुम्हारा सत्य परिचय दिया और तुम्हारे सत्य पार्ट के बारे में बताया। तर दुनियेमध्ये काय समजलं जातं? खरं बोलायचंय। सत्यता म्हणजे काय? खरं बोलणं, फक्त एवढंच। पण खरं बाबा आपल्याला खरा परिचय आपला देतो, त्याचा देतो आणि आपल्या पार्टचा परिचय देतो। दुनियेविषयी सगळं सत्य आपल्याला सांगतो। तर ही सत्यता आपल्यामध्ये आलेली आहे आणि त्या सत्यतेच्या आधाराने आता आपल्याला आपलं जीवन चालवायचंय। बाबा म्हणताय की सत्यता येणं, मैं झूठ नहीं बोलती हूं, मैं तो सच ही बोलती हूं। पण बाबा म्हणताय जोपर्यंत तुम्ही या स्थितीमध्ये नाहीये की मैं आत्मा हूं और मेरा पिता परमात्मा है और मेरा पार्ट कितना ऊंचा है। अभी इस समय संगम युग में मेरा पार्ट कितना ऊंचा है, किती मोठा पार्ट मला मिळालेला आहे संगम युगामध्ये। तर हे सत्य आपल्या बुद्धीमध्ये ठेवून आपण संकल्प करायचाय, बोलायचंय, कर्म करायचंय, संबंध संपर्कामध्ये यायचंय कि मेरा पार्ट अभी संगम युग में कैसा है। मैं अभी पवित्रता को धारण करके बाबा के साथ में चल रही हूं। पवित्रता को धारण करने का मेरा अभी संगम युग में पार्ट है। मग इथं पवित्रता आपण बाबांच्या मदतीने, ज्ञानाच्या मदतीने धारण करतो, विकारांवर विजय मिळवतो। जे काही संस्कार आपल्यामध्ये आलेले 63 जन्मापासूनचे, त्यांच्यावरती आपण विजय मिळवतो आणि आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणतो ज्ञानाच्या आणि बाबांच्या शक्तीच्या आधाराने। तर मग आपल्यासाठी जी नव्या दुनियेमध्ये आपण राहणार आहे ते या पवित्रतेच्या स्वभावानुसार तिथे राहू। स्वभाव आपण इथं बनवून घेतोय, त्या स्थितीमध्ये आपण इथं येतोय की कसं पवित्र राहायचंय, कसं विकारांच्या शिवाय राहायचंय, हे सगळं आपण इथं शिकतो। बाबा आपल्याला ट्रेनिंग देतो आणि त्यानुसार आपण परिवर्तन करून घेतो जीवनामध्ये। आपल्या बोलण्यामध्ये, विचारामध्ये, वागण्यामध्ये सत्यता येते या आधाराने कि मैं आत्मा हूं और मेरा पिता परमात्मा है और संगम युग में मैं बाबा के यज्ञ की मददगार आत्मा हूं। संगम युग में मुझे बाबा के साथ साथ चलना है, पवित्रता के आधार से नई सृष्टि का निर्माण करना है। तर हे आपलं ऑटोमॅटिक येऊन जातं आपल्यामध्ये की मुझे अभी पवित्र रहना है। माझ्या जीवनामध्ये आता विकारांना स्थान नसलं पाहिजे, कुठल्याही प्रकारच्या विकारांचा आधार मला घ्यायचा नाहीये। मग हे आपला स्वभाव बनून जातो। हा संगम युगामध्ये आल्यानंतर आपण जेव्हा हे ज्ञान प्राप्त करतो, बाबांवरती निश्चय पक्का होतो, आपला स्वतःचा पार्ट आपल्या पक्का बुद्धीमध्ये राहतो, तेव्हा आपल्यामध्ये हेच नैसर्गिक परिवर्तन येतं। ऑटोमॅटिक होऊन जातं आपल्यासाठी पवित्र राहणं। आणि मग ही जी पवित्र राहण्याची प्रॅक्टिस आहे, पवित्र राहण्याचा स्वभाव बनलेला आहे, तर त्यामुळे सतयुग आणि त्रेतायुगामध्ये 2500 वर्ष आपण एकदम सहज पवित्र राहू शकतो। तिथं अपवित्रता काय हेच माहिती नाही, विकार असतात हेच माहिती नाही त्या दुनियेमध्ये। ती जी नवी दुनिया आहे तिथं विकारांचं नामोनिशान पण नाहीये, नाव पण नाही, निशान पण नाही। 2500 वर्ष कंप्लीट निर्विकारी दुनिया। आणि नंतर बाबा म्हणताय की द्वापर नंतर मग पवित्र राहतात काही, पण पुरुषार्थ करावा लागतो, मेहनत घ्यावी लागते। एक प्रकारची पवित्रता येते, दुसऱ्या प्रकारची गडबड होऊन जाते। लेकिन यहाँ पर जब हमें बाबा सिखाता है तो उस पवित्रता को नॅचरल ऑटोमॅटिक धारण करना सिखाता है। सहज आपल्या स्वभावामध्ये ते येत जातं। कुठल्याही प्रकारच्या जबरदस्तीने आपण पवित्रतेची धारणा नाही करू शकत, पण बाबा आपल्याला समजवतो, आपण स्वतःला समजवतो त्यानुसार, आणि आपलं जे वागणं, बोलणं, विचार, भावना सगळं बदलत जातं।
आणि त्याचं मुख्य कारण आहे की आपण आत्म अभिमानी स्थितीमध्ये राहायला लागतो. मैं आत्मा हूं ये हमें पक्का होता जाता है, वैसे वैसे पवित्रता बढ़ती जाती है. पवित्रता जब हम अपने आप को समझते हैं मैं शुद्ध आत्मा हूं तो पवित्रता बढ़ती जाती है. जब हम समझते हैं कि मैं परमपिता परमात्मा जो पवित्रता का सागर है उसकी संतान हूं तो पवित्रता बढ़ती जाती है. जब देहभान आता है तो फिर अपवित्रता स्टार्ट होती है द्वापर से. देह आपण स्वतःला देह समजायला लागतो, दुसऱ्यांना देह समजायला लागतो, देह भान येऊन जातो, त्यानुसार मग नाममान शानमध्ये फसायला लागतो आणि त्यामुळे मग अपवित्रता येत जाते आणि मग दुःख अशांती पण सोबतच येते. अपवित्रता आहे, आपण विकारांना सोबत घेऊन जीवन जगतोय तर दुःख आणि अशांती लगेच स्टार्ट होऊन जाते मग. आणि जेव्हा आपण पवित्र राहतोय, शुद्धता आहे जीवनामध्ये, तर मग ऑटोमॅटिकच आपल्या जीवनामध्ये सुख शांती पण यायला लागते. बाहेरून भलेही कुठलंही दुःख येईल पण आपण आतमधून शांतीमध्ये राहायला लागतो, सुखाचा अनुभव व्हायला लागतो. कारण बाबांच्या सोबत आहे, बाबांची किरणं आपल्यामध्ये येत राहतात, बाबांची शक्ती आपल्याला भेटते आणि त्यामुळे आपण बाहेरच्या दुःखामध्ये सुद्धा सुखी जीवन जगू शकतो. आणि इथं आपण सुखामध्ये राहायला लागलो, विकारांच्या शिवाय राहायला लागलो तर हेच संस्कार घेऊन आपण परमधाममध्ये जाऊ आणि सतयुगामध्ये येऊ. तर तिथं मग आपल्याला या अपवित्रतेचा, विकारांचा, कुठल्याही प्रकारचा ज्ञान पण नाहीये, त्यांचा आधार पण आपण नहीं घेत, सरळ सहज होऊन जातं ते. तो अभी बाबा कह रहे कि सिर्फ झूठ नहीं बोलना ये बात नहीं है, लेकिन सत्य स्वरूप में टिकना ये है सत्यता. सत्य स्वरूप मेरा है, मैं आत्मा हूं. और बाबा का सत्य स्वरूप ये है कि बाबा भगवान जो है वो परमपिता परमात्मा है, ज्योति बिंदु है, निराकार है, जन्म मरण के चक्कर में नहीं आता है, हम सबको बाहर निकालने के लिए संगम युग में आता है. और संगम युग में मेरा पार्ट है कि मैं देवात्मा बनने की तैयारी कर रहा हूं. ये संगम युग में मेरा ऊंचा पार्ट है. तो इस स्मृति में रहते हुए सब कुछ करना ये है सत्यता. फक्त खरं बोलणं एवढीच सत्यता नाही, खरं तर बोलायचंय पण तेवढीच सत्यता नाही. सत्यता काय की त्या स्थितीमध्ये आपण आहे, त्या स्वरूपामध्ये आपण आहे आणि मग सगळं काही करतोय. तो सत्यता म्हणजे ते देवत्व, ती दिव्यता, ती आपल्यामध्ये दिसली पाहिजे, जाणवली पाहिजे. तो सत्यता की परख है. बाबा म्हणता है सत्यता की परख है कि संकल्प, बोल, कर्म, संबंध, संपर्क सब में दिव्यता का अनुभव हो. सत्यता आहे, हे तिन्ही सत्य आपल्या बुद्धीमध्ये आहे, बिलकुल क्लिअर झालेलं आहे, तर मग ते देवत्व आपल्या बोलण्या वागण्यामध्ये दिसलं पाहिजे. जसं आपण देवता बनलेलो हे दिसलं पाहिजे. तर त्याला म्हणायचं की सत्यता आलेली आहे. बोल सच रहे हैं लेकिन दिव्यता नहीं है. सच बोल रहे हैं लेकिन दिव्यता नहीं है. देवत्व नाही आलेलं आहे. खरं बोलताय ठीक आहे, पण ते कोणत्या भावनेने, कोणत्या स्थितीमध्ये राहून, कसं आपण, जसं आपण देवता म्हणून खरं बोलणार आहे नव्या दुनियेमध्ये, तसं खरं बोलताय का ते महत्वाचं. त्या स्थितीमध्ये तो बोल सच रहे हैं लेकिन दिव्यता नहीं है. देखते हो ना, कई बार बार कहेंगे मैं सच बोलती हूं, मैं सदा सच्ची हूं, लेकिन बोल में, कर्म में अगर दिव्यता नहीं है तो दूसरे को आपका सच नहीं लगेगा. बोलताना जर आपण शांतीने बोलत नाहीये, सुखामध्ये, त्या सुखमय स्थितीमध्ये दुसऱ्यांना सुख देण्यासाठी दुसऱ्यांच्या शुभ भावनेनी बोलत नाहीये, तर मग कितीही खरं बोललो आपण, तर बाबा म्हणतात तुम्हाला अनुभव आहे की तुम्ही खरं बोलून सुद्धा त्यांना खरं नाही वाटत. क्योंकि वो अंदर वो आत्मा खुद को नहीं देख रहे हैं, बाबा बुद्धि में नहीं है, उनको सामने वाले को आत्मा नहीं देख रहे हैं और अपना पार्ट नहीं समझ रहे कि मैं पूर्वज आत्मा हूं, मैं इस कल्प वृक्ष के फाउंडेशन में हूं, मैं सतयुग की महान देवता हूं. इस स्थिति में रहकर सच बोलेंगे बहुत आराम से, बहुत प्यार से, तो वो आत्मा स्वीकारेगी. नहीं तो तुम्ही किती खरं बोला, पण जर रफ भाषेमध्ये खरं बोललेलं आहे तो उनको वो सच भी सच नहीं लगता है.
तो वो क्या करेंगे, सच सच नहीं लगेगा, यही समझेंगे कि यह अपने को सिद्ध कर रही है, लेकिन समझ में नहीं आता की यह सत्य आहे. त्यांना काय वाटेल की बस ते स्वतःला सिद्ध करायचं, स्वतःचं काय खरं आहे ते सिद्ध करायचा प्रयत्न करते. माझंच खरं आहे हे याचं असतं कायमचं. तो उस हिसाब से वो बोल रहे, बस खरं आहे हे नाही वाटणार, काय वाटेल की याचंच म्हणणं खरं करायचा प्रयत्न करते. आणि आपल्याला अनुभव आहे, आपण जितकं प्रेमाने शांतीने बोलू तर स्वीकारतात सगळे. तो उनको समझ में नहीं आता कि यह सत्य है. सत्य को सिद्ध करने के लिए सिद्ध करने की आवश्यकता नहीं है. ते ऑटोमॅटिक सत्य स्वयं सिद्ध आहे. ऑटोमॅटिक सगळ्यांना समजतं नंतर. कधी कधी वेळ लागतो समजायला, पण सत्याला बाबा म्हणते सिद्ध करण्याची आवश्यकता नहीं, जिद्द से सिद्ध नहीं करना है. अगर अपने सत्य को जिद्द से सिद्ध करते हैं तो वह दिव्यता दिखाई नहीं देती है. किती चांगल्या गोष्टी बाबा आपल्याला शिकवतो. ये साधारणता है जो दुनिया में भी करते हैं. दुनियेमध्ये पण तसंच तर करतात. मग स्वतःचं म्हणणं खरं करायसाठी खरं बोलणार तो विषय नाहीये, पण ती जिद्दीच्या हिशोबाने हा माझंच खरं, हेच कसं खरं आहे. तो वो तो साधारणता है, वो तो दुनिया वाले भी करते. हम बाबा के बच्चे हैं. तर ते चेंज तर दिसला पाहिजे लोकांना. जो दुनिया में भी करते हैं. और बाप दादा सत्य की निशानी एक स्लोगन में कहते हैं, साकार द्वारा भी सुना, जो सच्चा होगा वह कैसे दिखाई देगा, सच तो नच सदा खुशी में नाचता रहेगा. जिसके अंदर सत्यता है, मैं आत्मा, परमात्मा कौन है और मेरा पार्ट संगम युग में, अगर ये जिसकी बुद्धि में है वो सदा खुशी में नाचता रहेगा. सच की निशानी ये है, सच तो बीठो नच. वो अंदर से एकदम आनंदित रहेगी वो आत्मा, चाहे सामने वाला स्वीकारे नहीं स्वीकारे. सच है, अगर मेरा सत्य है, अगर मैं सत्यता की स्थिति में हूं तो खुशी कंटिन्यू रहेगी. जब जिद करके सिद्ध करते तो आप अपना या दूसरे का चेहरा नोट करेंगे तो वह खुशी का नहीं होगा. भले ही सत्यता आहे, खरं खरंच बोलताय, पण बाबा म्हणताय की त्यावेळेला तुम्ही जिद्द करून सिद्ध करताय, जबरदस्तीने तुम्ही एक पटवून द्यायचा प्रयत्न करताय रफ भाषेमध्ये, तर बाबा म्हणताय की स्वतःचा पण चेहरा बिघडून घेताल तुम्ही. तुमचा चेहरा बघा त्यावेळेला आरशामध्ये, सत्य तर सांगताय, तो काही विषय नाहीये. आणि दुनियेमध्ये म्हणजे सत्यामध्ये खूप ताकद आहे, पण ते सांगण्याची पद्धती बाबा आपल्याला शिकवतो की दिव्यतेने सत्य सांगा, दिव्य स्थितीमध्ये स्थित राहून सत्य सांगा. तो वो आपका चेहरा भी और दूसरे का चेहरा भी देखेंगे तो खुशी का नहीं होगा. नाही तर सत्य कळाल्यावर तर खुश व्हायला पाहिजे आत्मा, पण समोरच्याला आपण जर खूप त्या पद्धतीने बोलतोय, उलट्या पद्धतीने सत्य सांगतोय, तर बाबा म्हणताय आपका चेहरा भी और उसका चेहरा भी, दोनों का चेहरा खुशी का नहीं होगा. फिर उस सत्य का क्या फायदा है. जर आपण दुःखाची देवाणघेवाण केली ते सत्य सांगून, त्या पद्धतीचं सत्य सांगून, तर मग ते सत्याचा फायदा काय. थोड़ा सोचने का और थोड़ा उदासी का होगा, हमारा भी और उसका भी. चेहरा कैसा रहेगा, थोड़ा सोचने का, खूप चिंतेमध्ये आहे असं दिसेल, आणि उदास आहे असं दिसेल. स्वतःचा पण आणि त्याचा पण चेहरा तसा होऊन जाईल. नाचने का नहीं होगा, खुशी नाही दिसणार त्या चेहऱ्यावरती. सच तो बीठो नच, सच्चा खुशी में नाचता है. तो खुशी में जीवन के दिन या रात बहुत अच्छी लगती है, और थोड़ा भी सत्य में असत्य मिक्स है तो उस समय की जीवन इतनी अच्छी नहीं लगेगी. तो सत्य में असत्य मिक्स म्हणजे ते सत्य तुम्ही सांगताय पण त्याच्यामध्ये देहभान आलेला आहे, तर ती खुशी नाही दिसणार, आनंद वाटणारच नाही. मी कोण, मी कसा, माझं पद, माझी पोझिशन, मी पैसेवाला वगैरे या स्थितीमध्ये राहून तुम्ही सत्य सांगताय अहंकारामध्ये किंवा देहभानामध्ये, तर बाबा म्हणताय वो सत्य खुशी नहीं देगा, वो जीवन अच्छी नहीं लगेगी. सत्यता की जीवन कौन सी अच्छी है, जिसमें दिव्यता है. तो बाबा सिखा रहा है आज हमें कि सत्यता के साथ दिव्यता को धारण करो. सत्यता जीवन में सच्चाई से चलना है, लेकिन दिव्यता के साथ चलना है. देवताएं कैसे रहेंगे, सच्चाई का जीवन है,
लेकिन उनमें दिव्यता है। उस स्थिति में हमें अभी संगम युग में रहने की प्रैक्टिस करनी है। तो सत्यता का अर्थ ही है सत्य स्वरूप में स्थित होके चाहे संकल्प, चाहे बोल, चाहे कर्म करना। आजकल दुनिया वाले तो स्पष्ट कहते हैं कि आजकल सच्चे लोगों का चलना ही मुश्किल है, झूठ बोलना ही पड़ेगा। लेकिन कई समय पर, कई परिस्थितियों में ब्राह्मण आत्माएं भी मुख से नहीं बोलती, लेकिन अंदर समझती है कि कहां कहां चतुराई से तो चलना ही पड़ता है। दुनिया वाले पण म्हणतात की खऱ्याचा जमाना नाही, खोटं तो बोलावं लागेल। तो ब्राह्मण भी समझते, बाबा म्हणते बाबा के बच्चे भी अंदर ही अंदर समझते कि झूठ तो नहीं, लेकिन चतुराई से तो चलना पड़ता है। तर बाबा आपल्याला चतुराई शिकवतो, युक्ती शिकवतो की तुम्ही श्रीमतचं पालन करण्यासाठी खोटं बोलू शकता, पण असं काही वेगळा लाभ घ्यायचा आहे, एक्स्ट्रा नफा कमवायचा आहे, तर त्याच्यासाठी खोटं नका बोलू। लोभाच्या हिशोबाने खोटं नका बोलू, विकारांच्या प्राप्तीसाठी खोटं नका बोलू। खोटं कसं बाबा आपल्याला शिकवतो की तुम्हाला आता समजा तुम्हाला श्रीमत आहे की तुम्हाला बाहेरचं कोणाच्या इथलं खायचं नाही, तर त्या दिवशी आपण त्यांना नाराजही करायचं नाहीये। तर त्यांना एकाच दिवसाचा प्रश्न आहे, कायम कायम त्यांच्याशी तसा टाईपचा प्रसंग येणार नाहीये, तर त्यावेळेला आपण युक्तीने त्यांना सांगू शकतो की आज माझं व्रत आहे आज, बस। असं ही जी चतुराई बाबा आपल्याला शिकवतो, तर ती चतुराई कशासाठी वापरायची, युक्ती कशासाठी वापरायची, श्रीमतचं पालन करण्यासाठी। पण श्रीमतचं उल्लंघन करून आपण खोटं नाही बोलायचं। कशासाठी, काही एक्स्ट्रा लाभ कमवण्यासाठी, विकारांच्या प्राप्तीसाठी, त्याच्यासाठी नहीं। तो बाबा म्हणता है कि ऐसे बच्चे क्या कहते, दुनिया वाले भी कहते हैं और बच्चे भी कभी कभी ऐसा समझते कि ऐसा तो करना ही पड़ता है, झूठ तो बोलना ही पड़ता है। फक्त खोटं बोलण्याची युक्तीची परमिशन बाबांनी श्रीमतचं पालन करण्यासाठी, मर्यादेमध्ये राहण्यासाठी दिलेली आहे। बाकी इतर गोष्टीमध्ये, दुनियादारीमध्ये खोटं बोलायला नाही सांगत बाबा आपल्याला। तो कहाँ का चतुराई से चलना पड़ता है, उसको झूठ नहीं कहते लेकिन चतुराई कहते हैं। तो चतुराई क्या है, यह तो करना ही पड़ता है, तो वह स्पष्ट बोलते हैं। और ब्राह्मण रॉयल भाषा में बोलते हैं। तो ते काय म्हणतात की खोटं तर बोलावंच लागतं, आणि ब्राह्मण काय म्हणतात, चतुराई से चलना पड़ता है, युक्ति से तो चलना पड़ता है। ये रॉयल भाषा है ब्राह्मणांची। फिर कहते हैं मेरा भाव नहीं था, न भावना थी न भाव था, लेकिन करना ही पड़ता है, चलना ही पड़ता है। लेकिन ब्रह्मा बाप को देखा, बाबा म्हणते ब्रह्मा बाबांचं उदाहरण बघा। तुम्ही म्हणता ना करावं लागतं, बोलावं लागतं। ब्रह्मा बाप को देखा, साकार है ना, निराकार के लिए तो आप भी सोचते हो कि शिव बाप तो निराकार है, ऊपर मजे में बैठा है, नीचे आवे तो पता पड़े क्या है। बाबा म्हणता है कि शिव बाबा के लिए तो आप कहते हो तो निराकार है, वो तो कुठे देहामध्ये, तर त्याला तो जेव्हा देहामध्ये येईल तेव्हा त्याला समजेल। कभी कभी बच्चे भी ऐसा बोलते हैं, शिव बाबा तो निराकार, त्याला कुठे शरीर आहे, त्याला कुठे असे नाते संबंध आहे, तो आला नात्यामध्ये आला मग समजेल त्याला। लेकिन बाबा म्हणते ब्रह्मा तो था, मैं तो निराकार हूं, मुझे तो आना ही नहीं है, इस शरीर के इसमें आना ही नहीं है। ब्रह्मा तो है तुम्हारे सामने उदाहरण, वो तो साकार में था, उसने सब कुछ किया, सब कुछ करते हुए कैसे बाबा की श्रीमत पर चलता रहा, वो तो तुम्हारे सामने उदाहरण है। तो लेकिन ब्रह्मा बाप तो साकार स्वरूप में आप सबके साथ ही रहे, स्टूडेंट भी रहे, और सत्यता व पवित्रता के लिए कितनी ओपोजिशन हुई, तो चालाकी से चला। लोगों ने कितना राय दी कि आप सीधा ऐसे नहीं कहो कि पवित्र रहना ही है, यह कहो कि थोड़ा थोड़ा रहो। लेकिन ब्रह्मा बाप घबराया। सत्यता की शक्ति धारण करने में सहन शक्ति की भी आवश्यकता है, सहन करना पड़ता है, झुकना पड़ता है, हार माननी पड़ती है। लेकिन वह हार नहीं है, उस समय के लिए हार लगती है, लेकिन है सदा की विजय। तर बाबा म्हणताय की ब्रह्मा बाबा सत्यतेसाठी तो अडिग राहिला। त्याला किती विरोध झाला, किती, कारण बाबा यायचा, शिवबाबा यायचा आणि आपलं सांगून चालले जायचं निघून, पवित्रतेची धारणा करा, हे करा, ते करा, श्रीमत देऊन शिवबाबा निघून जायचे। समोर तर ब्रह्मा बाबा दिसायचे सगळ्यांना। तर ते ब्रह्मा बाबांना म्हणायचे की तुम्ही एवढं नका सांगू, इतकं नका सांगू स्ट्रिक्ट की पवित्रता धारण करायची वगैरह वगैरह। तो लेकिन ब्रह्मा बाबा घबराया थोड़ी। ब्रह्मा बाबा ने ऐसे थोड़ी कहा कि थोड़ा थोड़ा करते रहो, थोड़ा थोड़ा चलेगा, थोड़ा थोड़ा पवित्र रहो, थोड़ा थोड़ा ये करो। ब्रह्मा बाबा ने थोड़ी कहा। ब्रह्मा बाबा घबराया क्या,
तो सत्यता की शक्ती धारण करने में सहन शक्ती की भी आवश्यकता होती. सत्यता धारण करायची आहे, बाबांच्या रस्त्यावरती चालायचंय, तर बाबा म्हणतात सहन शक्तीची पण आवश्यकता आहे. ब्रह्मा बाबामध्ये सहन शक्ती होती आणि म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारे ढिलाई नाही दिली किंवा आपलं बोलण्यामध्ये गोंधळ नाही ठेवला की असं पण करा, तसं पण करा, असं पण चालेल, तसं पण चालेल, थोडी अपवित्रता चालेल. त्यांनी सहनशक्ती धारण केली, बाबावरती सगळं सोपवलेलं होतं. तर तसं आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्रसंग येईल तेव्हा बाबा म्हणते सहन करा, पण सत्यता नका सोडू. पवित्रतेची धारणा करण्यासाठी सहन करावं लागेल. सत्यता की शक्ती से आज डायमंड जुबली मना रहे हैं. सत्यतेची ताकद होती आणि म्हणून बाबा म्हणते हे सगळं सांगून, पवित्रतेविषयी सांगून पण, या सगळ्या गोष्टी ज्या दुनियेमध्ये कधी ऐकल्या नाही, ज्या शास्त्रामध्ये कधी नाहीये, या सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा आज बघा काय परिस्थिती आहे. आज सगळ्या संपूर्ण विश्वामध्ये हे बाबांचं ज्ञान पोहोचवलं जात आहे. विश्वातल्या प्रत्येक आत्म्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचं आपलं लक्ष आहे. सगळ्या असं नाही की संस्था ब्रह्माबाबा गेले आणि संस्था संपली, तर तिचं ते स्पीड अतिशय वाढलेली आहे. आता तर खूप स्पीड झालेली आहे आणि बाबांनी तर आता राष्ट्रपती म्हणून सुद्धा त्याच्या बच्चेला बसवलेलं आहे. तो वो अगर सत्यता और पवित्रता में ताकत नहीं रहती थी तो फिर ये दिन नहीं दिखते थे हमें, वही खत्म हो जाता था. क्योंकि सभी बातें जो थी, जो आज तक किसी ने सुनी नहीं थी, ऐसी बातें थी. त्यामुळे ते तिथलं विरोध, समाजाचा विरोध, या सगळ्या गोष्टी होत्या, तिथल्या तिथं संपून जायला पाहिजे होतं हे ताबडतोब. पण हे ईश्वराचं कार्य आहे, ईश्वराची शक्ती आहे आणि ती ब्रह्माबाबांनी ते फाउंडेशन रचलं इतकं सुंदर रीतीने. म्हणून आपण आज हे दिवस बघतोय की सगळीकडे हे ज्ञान स्वीकारायला लागलेले आणि सगळ्यांना त्याचा फायदा होतोय आणि सगळ्यांना असं वाटतं की ह्या ज्ञानाची सगळ्यांना आवश्यकता आहे. इतकं श्रेष्ठ आणि दिव्यता या ज्ञानामध्ये. पण पहिले जे आहे, सुरुवातीचे जे ब्रह्माबाबा आणि दादी वगैरे, त्यांनी जर सहनशक्ती ठेवली नसती तर मग तिथल्या तिथं संपलं असतंय. पण हे बाबांना सगळ्यांकडून करून घ्यायचं होतं कार्य आणि बाबांना या नवी दुनिया आणायची आहे, ही जुनी दुनिया संपून टाकायची आहे. आपल्याला अशा दुःखामध्ये ठेवायचं नाहीये. म्हणून हे सगळं कार्य चाललेलं आहे आणि निमित्तात्म्यांनी, सुरुवातीच्या निमित्तात्म्यांनी खूप मेहनत घेतलेली त्याच्यासाठी. सहनशक्ती त्यांच्यामध्ये ठासून ठासून भरलेली होती. तो हमें भी हमारे जीवन में उतने प्रसंग तो नहीं है, बहुत छोटे प्रसंग आते हैं हमारे जीवन में. और उसके लिए बाबा से, ब्रह्मा बाबा से प्रेरणा लेकर, शिव बाबा से शक्ति लेकर हमें बहुत सत्यता के आधार से, पवित्रता के आधार से अपने आप को स्थिर रखना है इस रास्ते पर. अगर पवित्रता और सत्यता नहीं होती तो आज आपके चेहरों से, चलन से आने वालों को जो दिव्यता अनुभव होती है वह नहीं होती. कुठेही आपण मधुबनमध्ये बघितलं किंवा जे ज्ञानामध्ये चालताय त्यांना बघितलं तर मग ती चेहऱ्यावरती ऑटोमॅटिक दुसऱ्यांना असं वाटतं की यांचं काहीतरी वेगळं आहे, यांचं काहीतरी स्पेशल आहे. तर बाबा म्हणतात ती पहिल्यावाल्यांनी सत्यता आणि पवित्रतेच्या आधाराने आपल्याला चालवलं नसतं स्वतःला, तर मग हे तुमचे चेहरे, तुम्ही जरी ज्ञानामध्ये आले असते पण चेहऱ्यावरती ती दिव्यता दिसली नसती. अभी हमें आत्मविश्वास है, अभी हमें संपूर्ण क्लियर हो गया है, निश्चय है कि बाबा का ये कार्य सतयुग लाने वाला कार्य है और कुछ सालों में सतयुग आने वाला है. तो उस आधार से, ज्ञान के आधार से, बाबा की शक्ति से हमारे चेहरे बदलते जा रहे हैं. लेकिन अगर उसमें शुरुआत वालों ने ढिलाई रखी होती, अगर वो पवित्रता नहीं रही होती, तो फिर वो हम तक पहुंचता भी नहीं वो ज्ञान और हमारे में वो दिव्यता भी नहीं रहती थी. चाहे प्यादा भी है, नंबरवार तो है ही ना, महारथी भी है, नाम के महारथी नहीं, लेकिन जो सच्चे महारथी है अर्थात सत्यता की शक्ति से चलने वाले महारथी है, जो परिस्थिति को देखकर सत्यता से जरा भी किनारा कर लेते, कहते हैं और कुछ नहीं किया, एक दो शब्द ऐसे बोल दिए, दिल से नहीं बोले, ऐसे बाहर से थोड़ा बोल दिए, तो यह संपूर्ण सत्यता नहीं है. बाबा म्हणते महारथी बनना है सबको और कोई महारथी है, आप महारथी समझते हो किसी को, लेकिन अगर उसने दो बोल भी गड़बड़ कर दिए तो उस समय वो महारथीपना नहीं है, उसमें वो महारथी नहीं है, वो साधारण प्यादा है. तो हमें अपने आप को महारथी स्थिति में ही रखना है कि ऐसे कुछ बोल दिया, अंदर मन में नहीं था लेकिन ये शब्द निकल गया, ऐसे नहीं. तो ये संपूर्ण सत्यता नहीं. सत्यता के पीछे अगर सहन भी करना पड़ता तो वह सहन नहीं है,
बल बाहर से लगता है कि हम सहन कर रहे हैं, लेकिन आपके खाते में वह सहन शक्ति के रूप में जमा होता है। नहीं तो क्या होता कि अगर कोई थोड़ा सा भी सहन करने में कमजोर हो जाता है तो उसे असत्य का सहारा जरूर लेना पड़ता है। तर बाबा म्हणताय सत्यतेच्या हिशोबाने, सत्यतेच्या स्थितीमध्ये राहून तुम्ही सहन करताय तर सहन शक्ती तुमच्यामध्ये जमा होते। सहन शक्तीच्या रूपामध्ये ते जमा होतं, म्हणजे सहन करतोय सत्यतेच्या आधाराने तर आपली सहन शक्ती वाढत जाते आतमध्ये। ऑटोमॅटिक आपल्यामध्ये सहन करण्याची, मग मोठे मोठे प्रसंग पण सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये येऊन जाईल। छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण सहन करायला लागलो तर मोठ्या गोष्टी सहन करण्यासाठी जी सहन शक्तीची आवश्यकता आहे ती बाबा म्हणताय कि तुमच्यामध्ये ती जमा होईल आणि शक्ती ती पुढे कामात येईल तुम्हाला। लेकिन अगर कोई थोड़ा सा भी सहन करने में कमजोर हो जाता है, सहन नहीं करू शकत, तर मग शक्ति तो जमा होनारच नहीं। कमजोर हो जाता है तो उसे असत्य का सहारा जरूर लेना पड़ता है। तो उस समय ऐसे लगता है जैसे सहारा मिल गया, ठीक हो गया, स्वतःमध्ये ताकद नहीं तो दूसऱ्यांचा सहारा घ्यावा लागतो। तो उस समय ऐसे लगता है कि सहारा मिल गया, ठीक हो गया, लेकिन उसके खाते में सहन शक्ती जमा नहीं होती है, कारण दुसऱ्याचा आधार घेऊन त्याने तो प्रसंगामध्ये निपटला। तर मग सहन शक्ती कशी जमा होईल? स्वतः सहन करून, बाबांकडून ताकद घेऊन, दुसरे भले मदतीला येतील, पण त्यांच्यावरती अवलंबून राहून जर आपण काही केलं तर आपल्यातली सहनशक्ती नाही वाढणार। हिम्मत ठेवून बाबांकडून शक्ती घेऊन आपल्याला पुढे चालायचंय, दुसऱ्यांचा सहयोग भेटेल नाही भेटेल, क्योंकि सहन शक्ति को हमें जमा करना है। तो बाहर से ऐसे समझेंगे कि हम बहुत अच्छे चलते हैं, हमको चलने की चतुराई आ गई है, लेकिन अगर अपना खाता देखेंगे तो जमा का खाता बहुत कम होगा। इसलिए चतुराई से नहीं चलो, एक दो को देखकर भी कॉपी करते हैं, यह ऐसे चलती है ना तो इसका नाम बहुत अच्छा हो गया, यह बहुत आगे हो गई है। और हम सच्चे चलते हैं ना तो हम पीछे के पीछे ही रह गए हैं, लेकिन वह पीछे रहना नहीं है, वह आगे बढ़ना है। बाप के आगे आगे बढ़ते हो और दूसरों के आगे चाहे पीछे दिखाई भी दो, लेकिन काम किससे है? बाप से या आत्माओं से? बाप से काम है, तो बाप के दिल में आगे बढ़ना अर्थात सारे कल्प के प्रारब्ध में आगे बढ़ना। बाबा म्हणताय की कोणी खोटं चालून, चतुराईने चालून पुढे जात आहे, तुम्ही मागे राहताय, तुम्हाला असं वाटतंय की ते पुढे जाते, तो पुढे जातोय आणि मी तर मागेच राहतोय। तर बाबा म्हणताय पण तुम्ही सत्यतेच्या आधाराने चालताय तर बाबांच्या नजरेमध्ये तुम्ही पुढे जाताय। तुमचं काम बाबांशी का दुसऱ्यांच्या नजरेमध्ये तुम्हाला पुढे व्हायचंय, मोठं व्हायचंय? बाबांच्या नजरेमध्ये तुम्ही मोठे व्हाल जेव्हा तुम्ही सत्यतेच्या आधाराने चालताय। तुमचं नाव हो न हो, तुम्ही पुढे राहो न राहो या मार्गामध्ये पण, लेकिन बाबा के सामने बड़े हैं, बाबा की नजरों में बड़े हैं, तो आप आगे बढ़ रहे हैं और आपका प्रारब्ध आगे बढ़ रहा है, आपके प्रारब्ध ऊंचा होता जा रहा है, जो साथ में चलेगा। और अगर यहां आगे बढ़ने में आत्माओं को कॉपी करते हो तो उस समय के लिए आपका नाम होता है, शान मिलता है, भाषण करने वाली लिस्ट में आते हो, सेंटर संभालने की लिस्ट में आते हो, लेकिन सारे कल्प की प्रारब्ध नाही बनते। दुसऱ्यांना कॉपी करून, दुसऱ्यांना बघून तुम्ही तुमचं पण नावमान शान निर्माण करायची, त्यामुळे तुम्ही पुढे जाताय किंवा त्यासाठी काही करताय। तर बाबा म्हणताय अल्पकाल में ही यहाँ की प्राप्ती कर ली, साथ में नहीं आएगा वो। त्याच्यातून जे जमा होईल ते सोबत नाही येणार, कारण तुम्हाला इथं तुम्ही काही केलं, त्याचं नावमान शान झालं, तुमची इच्छा होती आणि कोणी तुमचं नाव घेतलं, शान ठेवली, मान ठेवला तुमचा, तो यही खा लिया, वो फल यही खा लिया कच्चा, साथ में नहीं आने वाला है। तर म्हणून आपण जे काही करायचंय ते ऑटोमॅटिक मान मिळेल, पण तो मान पण आपण स्वीकारायचा नाहीये। वो ऐसे ही समझना है कि बाबा ने मुझसे करा लिया, मैंने नहीं किया। तर ते जर आपण नाही स्वीकारलं तर मग ते प्रारब्धाच्या रूपामध्ये आपल्या सोबत चालेल आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला तिथं मोठं पद मिळेल। पण आपण जर मैंने किया, मैंने कुछ किया और किसी ने मेरी तारीफ की और मैंने समझा कि मैंने बहुत अच्छा किया, त्यावेळेला आपण हे विसरलो की बाबांनी करून घेतलं, तर मग आपण ते त्याचं जे भाग्य बनणार होतं, ते सेवेचा मेवा मिळणार होता सत्युगामध्ये, तो आपण इथंच खाऊन घेतला। तो अगर कोई मान भी देता है, नहीं देता है, तो वो तो बाबा की नजरों में तो हमारा मान बढ़ रहा है, लेकिन कोई मान भी देता है, नाम भी लेता है, तो हमारी बुद्धि में तब क्लियर आ जाना चाहिए कि बाबा की वजह से हुआ है, बाबा ने कराया है, मैंने नहीं किया। तर ते आपल्यामध्ये रेकॉर्डिंगच्या रूपामध्ये सोबत येईल
कि इस सेवा का ये फल साथ में आएगा और वहां उसका मेवा मिलेगा हमें। जिसको बाप दादा कहते मेहनत की, बीज डाला, वृक्ष बड़ा किया, फल भी निकला, लेकिन कच्चा फल खा गए. सगळं केलं पण इथंच त्याचं नाव करून घेतलं स्वतःचं. मान दिला तो स्वीकारला, शान स्वतःची शान मध्ये राहिले. तो बाबा म्हणते सब किया, मेहनत की, बीज डाला, वृक्ष बड़ा किया, फल भी निकला, लेकिन कच्चा फल खा गए. ते जर आपण इथं नाही स्वीकारलं तर ते फळ आपल्यासोबत येईल. हमेशा के लिए प्रारब्ध का फल खत्म हो जाता है. तो अल्पकाल के शान, मान, नाम के लिए कॉपी नहीं करो. यहां नाम नहीं है, लेकिन बाप के दिल में नंबर आगे नाम है. इसलिए डायमंड बनना है तो यह सब चेकिंग करो. किती सुंदर, किती सूक्ष्म गोष्टी बाबा आपल्याला शिकवतो की या सगळ्या गोष्टी याच्यातून आपल्याला आता रिटायरमेंट घ्यायची है, निवृत्त व्हायचे या सगळ्या गोष्टीपासून. कि नाम, मान, शान ये जो है ये हमें प्रारब्ध बनाने नहीं देता है. कुछ भी हो रहा है, नाम तो ऑटोमेटिक होगा. अगर हम अच्छा कर रहे हैं तो नाम तो होगा, लेकिन वो उसको स्वीकारना नहीं है. हमें क्लियर बुद्धीमध्ये पाहिजे बाबाने कराया, बाबा करा रहा है, बस. तर मग ते प्रारब्धाच्या रूपामध्ये मेहनत करतोय, सगळं करतोय, पण आपण ते स्वीकारलं. हा मी केलं, माझ्यामुळे झालं, मी इतका हुशार. तर मग सगळं मेहनत करून बाबा म्हणताय पाणी तुम्हाला पाहिजे नाही तर नाव, मान, शान इथंच घ्या. मग संपलं, सोबत नहीं देणार मग तुमच्या. इसलिए कोई अपेक्षा नहीं नाम मान शान की, और कोई नाम मान शान दे भी तो स्वीकारना नहीं. हे आपल्याला क्लियर आज लक्षात ठेवायचं आहे. जरा भी रॉयल रूप का दाग डायमंड में छिपा हुआ तो नहीं है. डायमंड बनना है, बाबा म्हणते हिरा बनायचंय, त्याच्यामध्ये कोणताच डाग नसला पाहिजे. आता हे ते नाव, मान, शानचा किंवा विकारांचा कुठल्याही प्रकारचा डाग आता आपल्यामध्ये आपल्याला ठेवायचा नाही. खूप स्वच्छ सुंदर हिरा बनायचा है, रॉयल डायमंड. तो सत्यता की शक्ति से दिव्यता को धारण करो. तो ये जो दिव्यता है, ये जो बिना डाग वाला बनना है, तो उसके लिए बाबा कहते हैं सत्यता की शक्ति. मेरा सत्य, बाबा का सत्य और मेरे पार्ट का सत्य. कुछ भी सहन करना पड़े, घबराओ नहीं. सत्य समय प्रमाण स्वयं सिद्ध होगा. कहते भी हो ना कि सत्य की नाव डोलती है लेकिन डूबती नहीं, तो किनारा तो ले लेंगी ना. निर्भय बनो. अगर कहां भी सामना करना पड़ता है तो ब्रह्मा बाप के जीवन को आगे रखो. ब्रह्मा बाप के आगे दुनिया की परिस्थितियां तो थी, लेकिन वैरायटी बच्चों की भी परिस्थितियां रही. लेकिन संगठन में होते, जिम्मेवारी होते, सत्यता की शक्ति से विजयी हो गए. बच्चों की खिटखिट ब्रह्मा बाप ने नहीं देखी क्या? ब्रह्मा बाप के आगे भी वैरायटी संस्कार वाली आत्माएं रही, लेकिन इतनी सब परिस्थितियां होते हुए सत्यता की स्वस्थिति ने संपूर्ण बना दिया. तर बाबा म्हणते दुसरं कोणालाही तुम्हाला फॉलो नाही करायचंय. ब्रह्मा बाबांना बघा. ब्रह्मा बाबांच्या समोर किती परिस्थिती आली, समाजाची परिस्थिती आली, समाजाने विरोध केला, अनेक प्रकारची परिस्थिती आली. एकदा तर असं झालं होतं की मुरली चालवली, हिंदी चीन बरोबर आपलं युद्ध सुरू झालं होतं, आणि त्यावेळेला मुरली चालली कि सब भाई भाई है, हिंदी चीनी भाई भाई है, सब भाई भाई है, सब आपस में भाई भाई है, जिसको जो चाहिए दे दो, अशा प्रकारचं काहीतरी आलं होतं त्याच्यामध्ये. सब भाई भाई है, सब भाई भाई कहते हैं अपने आप को, तो किस हिसाब से भाई भाई है? एक परमात्मा की संतान है. तर ती खबर पोहोचली सरकारपर्यंत. गव्हर्नमेंटनी मग कलेक्टरला पाठवलं. तिथले कलेक्टर होते, त्यांना पाठवलं ब्रह्माबाबांकडे की ऐसे कैसे कह दिया. मग त्यांना म्हणजे असं होतं, वातावरण इतकं तंग झालेलं होतं. त्यावेळेला ती मुरली आली आणि त्यावेळेला मग ते कलेक्टर ब्रह्माबाबांकडे आले, त्यांना त्यांची भेट झाली. तर त्यांनी सांगितलं की ऐसा कैसे कह दिया आपने, ऐसे नहीं कहना चाहिए. तर मग ब्रह्माबाबांनी उत्तर दिलं, मैंने थोड़ी कहा है वो मेरे से जो बुलवाना होता है वो आता है, उसको जो कहना है कह देता है और चला जाता है. मेरा कुछ नहीं है. वो आता है, जो कहना है कह देता है और चला जाता है. तो वो मग ते कलेक्टर ने विचारलं वो कब आएंगे और वापस. तो ब्रह्मा बाबा म्हणे उसका तो क्या भरोसा, कभी भी आते, कभी भी मुरली चलाते, कभी भी ज्ञान देते, कभी भी आते चले जाते.
तर मग त्याने सांगितलं की अब अगली बार जब आए तब उनको बोलना कि ऐसे मत बोलो, कि सब भाई भाई है, ऐसे मत बोलो. तो ब्रह्मा बाबा ने उत्तर दिलं कि वो जब आता है तब मेरा कुछ नहीं चलता है, मैं नहीं बोल सकता उसको जो बोलना है बोले. बस संपला विषय तिथंच. तो ब्रह्मा बाबा के सामने ऐसी भी समाज से भी परिस्थिति आई, सरकार से भी परिस्थिती आई, और तीसरा बाबा कह रहे की व्हरायटी बच्चों की भी परिस्थिती आहे. तिथं जे आले होते ज्ञानामध्ये त्यांचे स्वभाव संस्कार, सगळे जुने स्वभाव संस्कार त्याच्या सहित आले होते. तर त्याच्यामध्ये ब्रह्मा बाबांनी किती जिम्मेदारीने आपलं कार्य पार पाडलं. जी बाबांनी जिम्मेदारी सोपवली होती ती किती चांगल्या प्रकारे पार पाडली. किती सहनशक्ती असेल त्यांच्यामध्ये आणि किती निश्चय बुद्धी ती आत्मा होती. तर बाबा म्हणताय तुमच्या समोर काय येतं परिस्थिती, जी ब्रह्माच्या समोर आली त्याच्या तुलनेमध्ये तुमच्या समोर काहीच नाहीये. तर जेव्हा केव्हा तुमच्यावर काही प्रसंग येईल, परिस्थिती येईल, ज्यावेळेला तुम्हाला वाटेल की आपल्याला थोडं असं पण ज्ञान आहे, असं पण आपल्याला असं पण करावं लागेल, ज्यावेळेला तुम्हाला असं वाटेल त्यावेळेला तुम्ही ब्रह्मा बाबाला समोर ठेवा. की ब्रह्मा बाबांच्या समोर काय नाही आलं, सगळ्या प्रकारची परिस्थिती आली, आपल्यावर ज्या ज्या प्रकारची परिस्थिती येते त्याच्या 1000 पट परिस्थिती आली. कारण ते इंजिन आहे. डब्यावरती, रेल्वेच्या डब्यावरती परिस्थिती नाहीये, जे येतं समोर इंजिनवरती परिस्थिती येते पहले. तो ब्रह्मा बाबा इस ज्ञान मार्ग में हमारा इंजन है और हम उसके पीछे लगे हुए डब्बे हैं. तो हमें ये देखना है कि ब्रह्मा बाबा ने सब कुछ करते हुए बहुत अच्छी रीति से बाबा के रास्ते पर चलकर दिखाया, सब कुछ सहन किया. लेकिन आज उसका परिणाम हम देख रहे हैं कि ये सत्य ज्ञान सभी आत्माएं स्वीकारने लगी है, जिनका भी भाग्य है. और ये वातावरण, जो ज्ञान का वातावरण है, ये दुनिया में बहुत अच्छा अपना प्रभाव डाल रहा है. और जल्दी ही हमारा सतयुग आने वाला है और इस कलियुगी सृष्टि का महापरिवर्तन होने वाला है. हे सगळं आपल्याला बुद्धीमध्ये ठेवून या ज्ञान मार्गामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे स्वतःला पुढे करत चालायचंय. अच्छा, चारों ओर के सर्व पवित्रता के फाउंडेशन को सदा मजबूत रखने वाले, सदा सत्यता की शक्ति से विश्व में भी सतयुग अर्थात सत्यता की शक्ति के वाइब्रेशन फैलाने वाले, सदा हर समय मन, वाणी, कर्म तीनों में दिव्यता धारण करने वाले, सदा फॉलो फादर करने के नेचुरल अभ्यास वाली आत्माओं को बाप दादा का याद, प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते, वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. मग पुढे बाबा म्हणतात 1 सेकंड में अपने को अशरीरी बना सकते हो. 1 सेकंड में अपने को अशरीरी बना सकते हो. संकल्प किया मैं अशरीरी आत्मा हूं, तो कितना टाइम लगा? सेकंड लगा ना. मैं अशरीरी आत्मा हूं, शरीरामध्ये आहे पण मी निराकार आत्मा आहे. शरीरामध्ये विराजमान आहे पण मी निराकार आत्मा आहे. बाबा म्हणताय की ही मधून मधून तुम्ही ही ड्रिल करायला पाहिजे. स्वतःला 1 सेकंड लागेल त्या स्थितीमध्ये स्थित व्हायला. मैं शरीर नहीं हूं, मैं आत्मा हूं, इस शरीर में विराजमान हूं, मैं अशरीरी आत्मा. स्वतःला बघायचंय, चित्र बघायचंय, चमकती चांदणी, चमकता लाईट, चमकता सूर्य, हिरा किंवा मनी, कोणत्याही रूपामध्ये आपण स्वतःला बघायचंय. पण दिवसभरामध्ये वारंवार स्वतःला आठवण करून द्यायची. तर काय होईल? ही सत्यतेची ताकद आपल्यामध्ये येईल. मूळ सत्य मैं आत्मा हूं, हे मूळ सत्य जर आपण धारण केलं तर सगळी ताकद आपल्यामध्ये येऊन जाईल. सगळ्या प्रकारची दिव्यते धारण करण्याची ताकद येऊन जाईल. तो इस ड्रिल को दिन में जितना बार ज्यादा कर सको उतना करते रहना. चाहे 1 मिनट करो, 3 मिनट, 2 मिनट का टाइम न भी हो, 1 मिनट, आधा मिनट, यह अभ्यास करने से लास्ट समय अशरीरी बनने में बहुत मदद मिलेगी. बन सकते हैं. अभी सभी अशरीरी हुए या युद्ध में मेहनत करते करते टाइम पूरा हो गया. बाबा म्हणताय की हे 1 सेकंड लागेल, त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा. युद्ध नाही वाटणार ते. मैं अशरीरी आत्मा हूं. वेळ आहे तर 3 मिनिट करा, 2 मिनिट करा, वेळ नाहीये तर अर्धा मिनिट करा.
मैं अशरीरी आत्मा, स्वतःमधून ती किरण निघताना बघायची. वो सत्यता को जितना हम अपने अंदर धारण करेंगे उतना हमारा संपूर्ण जो जीवन है वो बदलता जाएगा. जो हमें दिव्यता लानी है वो हमारे अंदर आएगी. जो ज्ञान की धारणा करनी है वो होगी. जब हम अपने आप का सत्य स्वरूप देख रहे हैं तो बाबा ऑटोमेटिक याद आएगा, बाबा की ताकत मिलेगी. और हम जब अपने सत्य स्वरूप में हैं, बाबा याद है, तो हमें हमारा पार्ट भी बुद्धि में रहेगा की अभी संगम युग में मेरा क्या पार्ट आहे. आता हा संशय मिटला पाहिजे आपला की हा कलियुगच चाललेला आहे, आपल्यासाठी संगम युग चाललेलं आहे आणि संगम युगामध्ये माझा खूप मोठा पार्ट है, खूप महत्वाचा पार्ट है. ये जब तीनों सत्य हमारे बुद्धि में रहेंगे तो दिव्यता आएगी, पवित्रता आएगी. और उसके लिए सामने रखना है ब्रह्मा बाबा का उदाहरण. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो.